नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर्स IAS या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच पब्लिश झालेले ॲडव्हर्टाइजमेंट महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस एक्झामिनेशन, ज्यालाच आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 म्हणून ओळखतो. तर या अंतर्गत 900 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि रविवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी ही परीक्षा होणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण या संयुक्त पूर्व परीक्षेबद्दल माहिती, पूर्व तसेच मुख्य परीक्षेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेअंतर्गत विविध पदांसाठी भरती होते. तर त्यामध्ये कुठली पदे आहेत हे आपण एकदा पाहूया. तर या अंतर्गत जी पदं भरली जातात तर ते विविध जे काही शासनाचे विभाग आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती ही परीक्षा मार्फत पदे भरली जातात. त्यामध्ये उद्योग व ऊर्जा व कामगार विभाग याच्यामध्ये उद्योग निरीक्षक या पदावरती, त्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज डिपार्टमेंटमध्ये, त्यानंतर विक्रीकर विभागातील कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर लिपिक व टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय टेक्निकल असिस्टंट डायरेक्टोरेट ऑफ इन्शुरन्स. तर यासाठी लागणारी जी अर्हता आहे ती आपण पाहूया. शैक्षणिक अर्हता उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून अर्हता केलेली अर्हता. उद्योग निरीक्षक गट क संवर्गातील शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांक व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी अशी उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता आहे. ज्यांचं फक्त सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे, UG डिग्री आहे, त्यांनाही इथे उद्योग निरीक्षक गट क संवर्गासाठी अप्लाय करता येईल. त्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज किंवा माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज किंवा माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. शारीरिक अर्हता जी आहे तर ती आपल्याला इथे पाहता येईल की दुय्यम निरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांना त्यामध्ये पुरुष यांना उंची 165 सेंटीमीटर किमान अनवाणी आणि छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त ही शारीरिक अर्हता आहे दुय्यम निरीक्षक पदासाठी. महिला उमेदवारांसाठी उंची किमान 155 सेंटीमीटर अनवाणी आणि वजन किमान 50 किलोग्रॅम ही शारीरिक अर्हता आहे. पात्रतेमध्ये आपल्याला पाहता येईल की भारतीय नागरिकत्व ही आहे आणि त्यानंतर वयोमर्यादा जी आहे, उद्योग निरीक्षक या उद्योग संचालनालय जो विभाग आहे त्यामध्ये उद्योग निरीक्षक या पदासाठी किमान अर्हता जी आहे वयोमर्यादा तर ती 19 वर्ष किमान आणि ही आपल्याला पाहता येईल की अमागास किंवा मागासवर्गीय किंवा ह्या सर्व कॅटेगरीसाठी मिनिमम एज जे आहे ते 19 आहे. अमागास कॅटेगरीसाठी 38 वर्ष हे मॅक्सिमम एज आहे, कमाल मर्यादा आहे वयोमर्यादा. तर मागासवर्गीय, अनाथ आणि तर 43 वर्ष ही मॅक्सिमम वयोमर्यादा आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडू अमागासवर्गीय
अमागास आणि मागासवर्गीय यांची ही 43 वर्ष आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी यांना अमागास 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, तसेच मागासवर्गीय आणि 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असे आहे. दिव्यांग उमेदवार वयाच्या 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. दुय्यम निरीक्षक पदासाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष, तसेच अमागास कमाल मर्यादा 38 वर्ष आणि 43 वर्ष ही मॅक्सिमम मागासवर्गीयसाठी. ते सेम आहे. आपल्याला इथे पाहता येईल की तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय या पदासाठी पण 30 वयोमर्यादा आहे. कर सहाय्यकसाठी पण सेम वयोमर्यादा आहे. लिपिक टंकलेखक पदासाठी किमान 19 वर्ष आणि मॅक्सिमम 38 वर्ष अमागास आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष. विहित वयोमर्यादा कुठल्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही अशी नोट आहे. संवर्ग व पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील आपण पाहूया इथे. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या पदाकरिता वेतन बँड जो आहे तर तो 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते हा वेतन बँड व ग्रेड वेतन असणार आहे. आणि पदोन्नतीच्या ज्या संधी असणार आहेत या पदावरती तर त्या आहेत ज्येष्ठता व पात्रतेनुसार उद्योग अधिकारी, तांत्रिक या गट ब व त्यावरील पदे. राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात नियुक्तीचे ठिकाण असू शकते. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी वेतन बँड व ग्रेड पे आहे तर तो आहे 32,000 ते 1,01,600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असतील. पदोन्नतीच्या संदर्भातील ज्या संधी आहेत तर त्या ज्येष्ठता व पात्रतेनुसार निरीक्षक गट ब व त्यावरील पदे. नियुक्तीचे ठिकाण जे आहे ते राज्य शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात असणार आहे. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय पदासाठी वेतन बँड व ग्रेड पे असणार आहे 29,200 ते 92,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असतील. उच्च पदावरचे पदोन्नतीच्या ज्या संधी आहेत तर त्या ज्येष्ठता व पात्रतेनुसार कनिष्ठ तांत्रिक अधिकारी गट ब व त्यावरील पदे. तसेच नियुक्तीचे ठिकाण राज्य शासनाच्या विमा संचालनालयातील महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात असेल. कर सहाय्यक या पदासाठी वेतन बँड व ग्रेड पे जो आहे तो 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते असतील. तसेच ज्येष्ठता व पात्रतेनुसार राज्य निरीक्षक गट ब राजपत्रित उच्च पदावर पदोन्नतीच्या संधी असतील. नियुक्तीचे ठिकाण हे महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात असेल. त्यानंतर लिपिक व टंकलेखक या पदासाठी वेतन बँड व ग्रेड पे जो असणार आहे तर तो 19,900 ते 63,200 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असतील. उच्च पदावरती पदोन्नतीच्या संधी ज्येष्ठता व पात्रतेनुसार सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच संबंधित कार्यालयाच्या सेवा प्रवेश नियमानुसार उपलब्ध संवर्ग किंवा पदावरती असतील. फक्त मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबई राज्य शासनाच्या विविध कार्यालयात इथे नियुक्तीचे ठिकाण असेल लिपिक व टंकलेखक या पदासाठी. अभ्यासक्रम आपण पाहूया तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यासाठी आपल्याला वेगवेगळे अभ्यासक्रम इथं पाहायला मिळतो पदानुसार. तर पूर्व परीक्षेसाठी जो संयुक्त पेपर होणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे एकच पेपर आहे. त्यामध्ये चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील तसेच नागरिकशास्त्र, भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन हा नागरिकशास्त्रातील घटक असेल. त्यानंतर इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा इथे सिलेबस आहे इतिहासमध्ये. भूगोलमध्ये आपल्याला पाहता येईल की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी हे भूगोलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
अर्थव्यवस्थामध्ये जर पाहिलं तर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निधी इत्यादी, तसेच शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी हे आपल्याला अर्थव्यवस्थामध्ये सिलेबस आहे. सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी आणि हायजीन म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हा सिलेबस इथे आहे. तसेच 7वा जो आहे आपला घटक आणि उपघटक, तर त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काही प्रश्न दिले असतात. अंकगणित मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादीवरती प्रश्न विचारले जातील. परीक्षा योजना, मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना संदर्भात आता आपण चर्चा करूया. तर मुख्य परीक्षेचे जे काही टप्पे आहेत आपल्याला इथे पाहता येईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक पदानुसार त्याच्यामध्ये सिलेबस थोडासा आपल्याला व्हॅरी झालेला इथे आढळून येतो आपल्याला. तर यामध्ये मित्रांनो, मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतील. त्यामध्ये संयुक्त पेपर एक असेल मराठी आणि इंग्रजीचा. तर मराठी 60 मार्काला गुणांना आणि इंग्रजी 40 गुणांना असा हा 1 तासाचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा संयुक्त पेपर असेल. तसेच पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्र पेपर असेल. तर पेपर क्रमांक 2 हा आपण जे पाहिला आता विविध पदांसाठी इथे ही संयुक्त परीक्षा होती, पूर्व परीक्षा, आणि मुख्य परीक्षेला आपल्याला संयुक्त स्वतंत्र पेपर असणार आहे. तर त्यामध्ये दुय्यम निरीक्षक या पदासाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून एक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा 1 तासाचा पेपर असेल. त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे किंवा विषयासंबंधीचे ज्ञान असा तो पेपर. कर सहाय्यकसाठी सुद्धा आपल्याला पाहता येईल की म्हणजे कॉमन आहे हा भाग, तो म्हणजे सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे ज्ञान. इथे थोडंसं व्हेरिएशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. पदानुसार त्या याच्यामध्ये काय काय आहे ते पुढे आपण पाहूया आता डिटेलमध्ये. तर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क, मुख्य परीक्षा याचा जो पेपर आहे, तर त्यामध्ये आपल्याला आपण पाहिलं की पेपर क्रमांक 1 जो संयुक्त पेपर आहे त्यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी हे यावरती एक पेपर होणार आहे आणि पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्र पेपर होईल. तर मराठीमध्ये आपल्याला उपघटक पाहता येतील. तर ते आहेत सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावर प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीचा उपघटक आहेत कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. तर हा इंग्रजीचा उपघटक आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 हा जो स्वतंत्र पेपर होणार आहे त्याचे घटक आणि उपघटक आपण आता पाहूयात. तर त्यामध्ये चालू घडामोडी या अंतर्गत जागतिक तसेच भारतातील, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतील यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतर असणार आहे तिसरा उपघटक, तो घटक आहे भारतीय राज्यघटना. यामध्ये उपघटक आहे घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा रोल, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व त्यांचा रोल आणि विधी समित्या इत्यादी उपघटक भारतीय राज्यघटना या घटका अंतर्गत समाविष्ट केलेले आपल्याला इथे पाहता येतील. माहिती अधिकार अधिनियम
2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर हा जो घटक आहे तर तो थोडासा आपल्याला जनरल सिलेबस जो आपण जे सर्व तयारी करतात त्यापेक्षा थोडासा वेगळा इथं आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर मी ते सांगू इच्छितो की मास्टर्स IAS हे आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत आपण मुख्य परीक्षेचे हे जे महत्त्वाचे घटक आहेत ज्याचा जास्त आपला विद्यार्थ्यांचा संपर्क नसतो, कारण आपण जनरली राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी प्रिपरेशन करत असताना यामध्ये आपल्याला बरेचसे हे जे घटक आहेत तर हे त्यामध्ये आपल्याला अभ्यासले जात नाही. तर त्याचं आपण एक मुख्य परीक्षेची तयारी वेगळी करून घेणार आहोत. तर आपल्यापैकी जे विद्यार्थी व्ह्युअर्स पैकी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी मुख्य परीक्षेसाठी रजिस्टर करण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईनवरती संपर्क साधा. 5वा घटक आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. यामध्ये उपघटक आहेत आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब, एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य. हा इत्यादी उपघटक आपल्याला संगणक व माहिती तंत्रज्ञानांतर्गत समाविष्ट केलेले दिसतील. त्यानंतरचा घटक आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. या अंतर्गत संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी, लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियान. आणि इथे यापैकी बरेचसे जे अधिनियम आणि हे कायदे आहेत तर हे ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मोफत ॲक्सेस आहे सर्वांना. तुम्ही तिथे प्लेलिस्टमध्ये जाऊन संबंधित टॉपिक तिथे पाहू शकता. त्यानंतरचे महत्त्वाचे घटक आहेत तर ते म्हणजे दी बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 2 अँड द प्रोहिबिशन अँड एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 2. तर ह्या संदर्भात आपले नवीन जे मुख्य परीक्षेचे लेक्चर सिरीज येणार आहेत त्यामध्ये आपल्याला हे सर्व अभ्यासायला मिळेल. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप हेल्पलाईनवरती www.mastersis.in या हेल्पलाईनवरती वेबसाईटवरती जाऊन व्हॉट्सअप हेल्पलाईनवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच रजिस्ट्रेशन करून आपली सीट बुक करून ठेवा, कारण सुरुवातीच्या फक्त 100 विद्यार्थ्यांना याचा ॲक्सेस मिळणार आहे. टॅक्स असिस्टंट हे जे पद आहे विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, तर त्यासाठी जी मुख्य परीक्षा आहे तर त्यामध्ये आपल्याला पेपर क्रमांक 1 संयुक्त पेपर जो होता आपला मराठी इंग्रजी तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, त्याचे घटक आणि उपघटक. आता त्यात मुख्य परीक्षा 2 पेपर क्रमांक 2 हे पाहूया. त्यामध्ये नागरिकशास्त्र, राज्य व्यवस्थापन प्रशासन, नागरी व ग्रामीण व्यवस्थापन प्रशासन, तसेच भारतीय राज्यघटना, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचे रोल, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्य,
आणि त्यांचे रोल विधी समित्या हे भारतीय राज्यघटना या घटकांतर्गत उपघटक आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे ते पंचवार्षिक योजना आणि त्यानंतर चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील. बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य हा एक महत्त्वाचा घटक यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण हा टॅक्स असिस्टंटचा पद असल्यामुळे इथे आपल्याला यावरती थोडासा भर दिला दिसेल. तर यामध्ये आपल्याला बेसिक न्यूमरिकल स्किल्स, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स, मॅग्निट्यूड एक्सेट्रा 10वी पर्यंतची जी आपली लेवल आहे त्यापर्यंत क्लास 10च्या लेवलपर्यंत प्रश्न विचारले जातील. त्यानंतर मूलभूत गणितीय कौशल्यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये पण आहे आणि त्यानंतर अंकगणित हा एक वेगळा भाग यामध्ये आपल्याला दिसतो. तर त्यामध्ये आपल्याला गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन इत्यादी वरती अंकगणित या घटकांतर्गत पाहायला मिळेल. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विशेष आपल्याला या पदासाठी आढळून येतो हा सिलेबस. त्यामध्ये लेखाकर्म, अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक, मेळजुळणी पत्रक, तेरीस पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती, तर हे आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे यामध्ये पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तरतुदी आणि सुधारणा आणि त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील अपेक्षित प्रमाण व समस्या, GST, विक्री कर आणि वॅट हे उपघटक आपल्याला आर्थिक सुधारणा व कायदे या अंतर्गत प्रश्न विचारले जातील. तर मुख्य परीक्षेचा आपला मास्टर्स IAS या यूट्यूब चॅनलवरती आपण जो प्रोग्राम घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला हे मुख्य परीक्षेचे हे महत्त्वाचे जे घटक आहेत ते अभ्यासायला इथे मिळते. लिपिक व टंकलेखक पदासाठी पण जो पेपर होणार आहे मुख्य परीक्षेत तर त्यामध्ये संयुक्त पेपर जो असेल मराठी इंग्रजी तर तो आपण पाहिलेला आहे. आता त्याचा पेपर क्रमांक 2 बद्दल माहिती घेऊया. पेपर क्रमांक 2चे घटक व उपघटक याप्रमाणे असतील. सामान्य ज्ञान, त्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी, तसेच बुद्धिमापन विषयक प्रश्न असतील. गणित मध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि सांख्यिकी हे घटक असतील. सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण. तसेच चालू घडामोडी असतील भारतातील व महाराष्ट्रातील. माहिती व संपर्क तंत्रज्ञानामधील प्राथमिक ज्ञान. त्यानंतर क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व त्या संबंधी माहिती. माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यावरती प्रश्न विचारले जातील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उद्योग निरीक्षक या पदासाठी जी मुख्य परीक्षा होईल त्यामध्ये पेपर क्रमांक 2 बद्दल आपण पाहूया. पेपर क्रमांक 2 मध्ये चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील, बुद्धिमापन चाचणी, त्यानंतर भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, तसेच माहिती व संगणक व माहिती तंत्रज्ञान या विभागांवरती प्रश्न विचारले जातील. भारतीय औद्योगिक धोरण, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती, औद्योगिक समूह क्लस्टर, उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्था, ताळेबंद अहवाल, प्रकल्प अहवाल व आर्थिक विश्लेषण, उद्योगासाठी आवश्यक परवाने, कर, कायदे, स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य, सूक्ष्म लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना, राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य, भारतीय रिझर्व्ह बँक लघु उद्योगांसाठीचे वित्तीय धोरण,
हा एक महत्त्वाचा जो सब्जेक्ट स्पेसिफिक किंवा पदाशी स्पेसिफिक हा जो घटक आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर हा पण तसाच घटक आहे उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी, औद्योगिक उपक्रम माहिती व आकडेवारी गोळा करणे नियम 1959, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम अधिनियम 2006 व औद्योगिक सुकरता परिषद नियम व कार्यप्रणाली, आयात निर्यात धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम, इंडियन पेटंट ऍक्ट 1991, इंडियन ट्रेड अँड मर्चंट ऍक्ट 1958, फॅक्टरीज ऍक्ट 1948, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1958 व सुधारणा, आजारी व लघु व मोठ्या उद्योगांचे पुनर्वसन धोरण, राष्ट्रीय कंपनी विधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ज्याला आपण MIDC म्हणून ओळखतो. त्यानंतर खादी ग्राम उद्योग असेल, KVIB, KVIC, MPCB, MSSIDC, सिकॉम भांडार यांचे भांडार खरेदी धोरण. तर हा एक महत्त्वाचा जो सब्जेक्ट स्पेसिफिक हा खूप मोठा पार्ट आहे, तर तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर हा संबंधित जो विषय आहे तर यापैकी खूप सर्वच जे घटक आहेत तर आपला जनरली आपण जो MPSCचा अभ्यास करतो तर त्यामध्ये आपल्याला हा विषय पाहायला मिळत नाही. मग त्याची विशेष तयारी करण्यासाठी आपल्याला नवीन लेक्चर सिरीज आपण सुरू करणार आहोत ज्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तर त्यासाठी तुम्ही कनेक्टेड राहा. टेक्निकल असिस्टंट ही जी पद आहे तर डायरेक्टोरेट ऑफ इन्शुरन्स या विभागामध्ये तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय. तर त्याचा आपण मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 पाहूया. पेपर क्रमांक 1 तर संयुक्त आहे मराठी इंग्रजी, ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये घटक आहेत सामान्य ज्ञान, त्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी इत्यादी. त्यानंतर बुद्धिमापन विषयक प्रश्न असतील. मूलभूत गणितीय कौशल्य व सांख्यिकी कौशल्य हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञानाबद्दलही आणि त्याच्या उपघटकांबद्दल प्रश्न विचारले जातील. विमा विषयक ज्ञान हा स्पेसिफिक पदासाठी असणारा घटक आहे. त्यानंतर विमा विषयक ज्ञानामध्ये आपल्याला विमा विषयक संकल्पना व उत्क्रांती म्हणजेच कॉन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स अँड इट्स इव्हॉल्युशन, इन्शुरन्स मार्केट असेल, इन्शुरन्स टर्मिनॉलॉजी असतील, त्यामधले विविध शब्दावली असतील, विमा नियमन आणि विकास प्राधिकरण, संकल्पना, स्थापना, उद्दिष्टे, कार्य, व्याप्ती व अधिकार इत्यादी उपघटकांवरती प्रश्न विचारले जातील. विमा संचालनालयाची माहिती, नागरिकांची सनद, सिटिझन चार्टर त्याला म्हणतो आपण, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तर यावरती प्रश्न असतील. तर मित्रांनो, पाहिलं की प्रिलिमिनरी म्हणजे पूर्व परीक्षा जी होईल याची ग्रुप C ची, तर त्याचा बराचसा सिलेबस आपण परिचित आहोत. परंतु मुख्य परीक्षेमध्ये जे काही पोस्ट स्पेसिफिक जे घटक आपल्याला इथे आपण आत्ता पाहिले, तर हे पोस्ट स्पेसिफिक घटकच तुमचे निर्णायक फॅक्टर ठरतील, डिसाइडिंग फॅक्टर ठरतील की तुमचा रिझल्ट काय येईल तो. तर याचा आपला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा संबंध नसतो या सिलेबस संदर्भात, कारण आपण जनरली राज्यसेवा आणि PSI STI किंवा मग आपल्या स्पेसिफिक स्पेशलायझेशन मधल्या एक्झामचा अभ्यास करत असतो. तर त्यामध्ये इथं आपल्याला हे नवीन घटक पाहायला मिळतील जे की डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे. खूप चांगली पदं आहेत, चांगली परीक्षा आहे आणि सोपी परीक्षा आहे. तर फक्त आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय, तर मुख्य परीक्षेमधला पेपर क्रमांक 2 हे पोस्ट स्पेसिफिक जी पदं आहेत यांचा योग्य पद्धतीने एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण मास्टर्स IAS या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच एक मुख्य परीक्षेची सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये हा सब्जेक्ट स्पेसिफिक विशेष अभ्यासक्रम आपण कव्हर करणार आहोत. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना ह्या मुख्य परीक्षेसाठी एनरोल करायचं आहे कोर्ससाठी, तर त्यांनी आमच्या www.mastersias.in या वेबसाईटवरती जाऊन व्हॉट्सअप हेल्पलाईनवरती आपलं रजिस्ट्रेशन नोंदवा. धन्यवाद.